आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाडमध्ये मंगळवारी दिनांक 2 जुलै रोजी पावसामध्ये तासनतास तहसील कार्यालयाच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत होता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदोपत्री पूर्तता प्रक्रियेत बहिणींना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत देणे हा असला तरी योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत होते। महिलांना अनेक दस्तऐवज जमा करावे लागत असून त्यासाठी वारंवार शासकीय कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या। या प्रक्रियेमुळे महिलांचा वेळ व पैसा वाया जात होता, तसेच त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागत होता। आम्ही असं तेवढंच बोलू की ही योजना केली ती एकदम चांगली आहे, आम्हाला हे आवडले। पण हे महिलांना त्रास होतोय, काहीतरी त्यांनी फरक करायला पाहिजे त्याच्यामध्ये। अजून 1 महिन्याचा हे करायला कालावधी त्यांनी द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये। कारण का काय काय वयस्कर महिला पण आहे, 60च्या आतल्या आहेत, काय काय गुडघ्यांचा त्रास आहे, कसला पण त्रास आहे, चक्कर येते, महिला रांगेत उभे राहतात। त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी अजून आम्हाला पुढे सवलत द्यायला पाहिजे 1 महिन्याची, जेणेकरून गर्दी एवढी होणार नाही किंवा काय। रांगेत भरपूर वेळ उभं राहावं लागतं ना आम्हाला, आणि एकतर मुलांना शाळेत वगैरे सोडून यावं लागतं, घरचं सगळं आम्हाला आवरून यावं लागतं। त्याच्यामुळे ते एवढं पण जमणार नाही, आणि त्यांचा टाइम झाला की सगळं बंद करतात। म्हणजे ज्यांचं राहिलंय, जे समोर दरवाजाच्या समोर जरी गेले असेल तर ते बंद करून घेतात का उद्या या। त्यासाठी मग उद्या जरी यायचं झालं तरी पण शेवटी रांगेत उभं राहावं लागतंय, शेवटला येऊन राहावं लागतंय। ज्यांचा नंबर आलाय ते पण शेवटलाच उभे राहणार ना। त्याच्यामुळे आमचं असं एवढंच म्हणणं आहे, त्यांनी अजून थोडी तारीख वाढवून द्यायला पाहिजे, 1 महिन्याचा तरी कालावधी त्यांनी द्यायला पाहिजे। या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची गरज असून महिलांना या योजनेचा लाभ सहजतेने मिळावा अशी अपेक्षा महिलांमधून व्यक्त केली जात होती। आणि या समस्येवर मात कसा करावा असा प्रश्न महाडचे स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या समोर निर्माण झाला। तो म्हणजे महिलांचा वेळ व पैसा वाया जाऊ नये, त्याचप्रमाणे जवळचं ठिकाण कोणतं असेल या प्रश्नावर लगेच आमदार भरत गोगावले यांनी उपाय काढला। अर्थातच सगळ्या महिलांना जवळचं अंतर आणि ठिकाण, त्याचप्रमाणे वेळ किंवा पैसा वाया जाऊ नये म्हणून याकरिता महाड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील बुधवारी 3 जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 शिबिर राबवण्यात आले। यावेळी उपजिल्हा प्रमुख दक्षिण रायगडचे विजय सावंत, त्याचप्रमाणे महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, महाड संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर, महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई, माजी विरोधी पक्षनेते सुनील अग्रवाल आणि महाड उपशहर प्रमुख योगेश नातेकर इत्यादी पदाधिकारी शिवसेना शिंदे गटातले उपस्थित होते। खरं तर काळाची गरज आहे ही योजना राबवण्यासाठी, कारण महिला आहेत ना सक्षम होऊ शकतात, आणि काही म्हणजे खेडेगावातल्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला तर त्या स्वतः काहीतरी करू शकतात, पुढे येऊ शकतात। त्यामुळे ही योजना आहे ती खूप छान आहे। अतिशय उत्तम प्रतिसाद महिलांचा या योजनेला मिळालेला आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ही जी योजना जाहीर केलेली, किंबहुना महायुतीच्या सरकारने ही योजना जाहीर केलेली आहे। सर्वसामान्य महिलांसाठी, सर्व घटकातल्या महिलांसाठी, सर्व स्तरातल्या महिलांसाठी, सर्व जाती धर्माच्या महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं आपल्या महिलेला पायावरती उभं करण्याची सुरुवात या योजनेमार्फत आमच्या महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे। त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करावं तेवढंच कमी आहे। हे आजपासून आपण हे खास कक्ष म्हणून आपण इकडे चालू केलेलं आहे, कारण तहसील कार्यालयावर प्रचंड महिलांची गर्दी होत होती। म्हणून आजपासून माननीय आमदार भरतशेट्टी गोगावले यांच्या प्रयत्नातून आज इथे आपण हे कार्यालय चालू केलेलं आहे। इथे संपूर्णपणे महिलांना सर्व प्रकारचे दाखले किंबहुना सर्व प्रकारची मदत इथे होणार आहे। आणि हे शिबिर जोपर्यंत संपूर्ण महिलांची पूर्तता होत नाही तोपर्यंत चालू राहणार, म्हणजे ऑलमोस्ट 31 ऑगस्ट पर्यंत हे शिबिर चालू राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट माझे महाड।